ट्रॅफिक पोलिसांना त्या ठिकाणी योग्य रचना करून पार्किंगची असुविधा होता कामा नये अशी आयोजकांना आणि भक्त भाविकांची सोय त्यांनी करावी याचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले। छठ पूजा ही सुद्धा मुंबईमध्ये खूप उत्साहामध्ये आपण साजरी करतो आणि त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावर्षी किंवा गेल्या वर्षीच लक्षात आलं आहे की 82 प्रमुख ठिकाणी याची विविध स्थाने आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला समाज एकत्र येतो आणि छठ पूजा उत्सव अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा करतो। त्यामुळे गेल्या वेळेला जी नैसर्गिक कृत्रिम छठ पूजेची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळेला वाढ करण्यात यावी, आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पाहणी करण्यात यावी आणि बरोबरीने या छठ पूजेची व्यवस्था सुद्धा जास्त आणि योग्य प्रमाणात त्या ठिकाणी करून बरोबरीने एच ईस्ट, एच वेस्ट, के ईस्ट, के वेस्ट या वॉर्डांमध्ये नैसर्गिक या छठ पूजेची व्यवस्था केली तर जुहू आणि त्या ठिकाणच्या ट्रॅफिक याच्यावरचंही बर्डन कमी करता येईल या पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला। एक यादी सुद्धा छठ पूजा महोत्सवाच्या आमच्या संस्थेने दिली, ती सुद्धा प्रशासनाला आपण दिली आहे आणि म्हणून या सर्व नवरात्र, दुर्गा उत्सव, दांडिया, रामलीला आणि बरोबर छठ पूजा या सर्व कार्यक्रमांच्या परवानग्याच्या बाबतीतल्या सूचना दिल्यानंतर येत्या 6-7 दिवसामध्ये त्याच्या फेर तपासणीची रिव्ह्यूची मीटिंग ही पुन्हा घेण्यात येईल आणि अतिशय उत्साहात धार्मिक आणि अधिष्ठान करून आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा करावा आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य प्रशासनाला लाभो अशी मनोकामना व्यक्त करतो।